नमस्कार. story.comच्या या नव्या व्हिडिओत नव्या मुलाखतीत पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मी आत्ता पश्चिम महाराष्ट्रात आहे मराठवाड्यानंतर आणि अर्थातच या भागामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः खूप इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे. तिथं खूप टफ फाईट आहे आणि या परिस्थितीवर बोलण्यासाठी किंवा तिकडे जतमध्ये काय होतं आहे, इकडे इस्लामपूरमध्ये काय होतं आहे, इकडे शिराळा मतदारसंघात काय होतं आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत आत्ता भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आहेत. ते सध्या सभांचं नियोजन करत आहेत, मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यांच्यासोबत मी बोलणार आहे या गोष्टींवरती आणि इतरही काही राजकीय प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. सदाभाऊ, आपलं स्वागत आहे story.comमध्ये. मी जतकडे जाणारच आहे, त्याच्यावर विचारणारच आहे, पण तुम्ही दोन अशा मतदारसंघाच्या मध्ये आहात जिथे खूप टफ फाईट आहे. इस्लामपुरात तुम्ही जयंत पाटील तिथे अनेक वर्षांपासून आहेत आणि इकडे पण सत्यजित जे आहेत. तर परिस्थिती सध्या कशी आहे इकडे, प्रचार कसा सुरू आहे? मी पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देईन की story.com हे एक स्वतःचं चॅनल आपण तयार करून किंवा निर्माण करून ग्रामीण भागातले वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण महाराष्ट्राच्या सामोरे येत आहात. निश्चितच शिराळा मतदारसंघ असेल किंवा वाळवा मतदारसंघ असेल किंवा सांगली जिल्ह्याचा एकंदरीत सगळा 8ही मतदारसंघाचा परिसर जर बघितला तर हा काँग्रेसचा प्रभाव असलेले हे पारंपरिक मतदारसंघ आहेत. नंतरच्या काळामध्ये शरद पवारांनी सहकाराच्या माध्यमातून या मतदारसंघाच्यावरती पकड मजबूत केल्याचं आपल्याला दिसून येईल. आता वाळवा मतदारसंघाची जर रचना तुम्ही पाहिली तर तो कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांच्या मध्ये वसलेला हा वाळवा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये राजाराम बापू पाटलांच्या पासून या मतदारसंघावरती एका घराण्याची एक हाती सत्ता आहे म्हटलं तर काही फारसं वावगं ठरणार नाही. पण वाळवा मतदारसंघ हा क्रांतिकारकांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पासून ते क्रांतिवीर नागनाथांना नाईकवाडींच्यापर्यंत. पण या वाळवा मतदारसंघानं बदलही अनेक वेळा मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहेत. म्हणजे अगदी क्रांतिवीर नागनाथांना नाईकवाडी यांनासुद्धा या मतदारसंघानं विजयी केलेला आहे. विलासराव शिंदे साहेबांनासुद्धा या मतदारसंघानं विजयाची साथ दिलेली आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये जे युवा नेतृत्व म्हणून जयंत पाटील पुढं आले, परंतु पुढे येत असताना या मतदारसंघामध्ये जयंत पाटलांनी औद्योगिकरणाला जी चालना द्यायला पाहिजे होती ती निश्चितपणानं चालना दिली नाही. जनतेने इथल्या त्यांच्यावरती विश्वास ठेवला, परंतु जनतेचा सामान्य जनतेचा त्यांनी विश्वास खऱ्या अर्थानं गमावलेला आहे. नवीन काही उद्योग आले नाहीत. त्यांचे जे काही पारंपरिक उद्योग वडिलांवरचे जे काही उभा राहिले त्या उद्योगामध्ये त्यांनी कौटुंबिक मालकी खऱ्या अर्थानं तिथं स्थापित केलेली आपल्याला दिसून येईल. कारण सगळ्या ऊस उत्पादकाला तिने सभासद करून घ्यायला पाहिजे होतं. ऊस उत्पादकांना सभासद तत्त्व दिलं नाही. नात्या गोत्यातल्या माणसांनाच संचालक मंडळावरती त्यांनी वर्णी लावली आणि दुसऱ्याला वाढू दिलं नाही. दुसरं कोणी वाढायला लागला तर मग एक ते स्वतः सरकारमध्ये अनेक वर्ष होते, त्यामुळं दुसऱ्यांच्या संस्था होऊ दिल्या नाहीत. दुसरं कोणाला उद्योगात उभा राहत असेल तर त्याला उभा राहू दिलं नाही. सरकारच्या माध्यमातून त्याला अडथळे निर्माण केले आणि सरकारच्या बाहेर जरी असले तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अनेक उद्योग कोणी यायला लागलं तर त्याला रोखण्याचं पद्धतशीरपणानं काम केलं. कारण पैसा असल्यामुळं वकिलांची फौज ऐतीच प्रचंड प्रमाणामध्ये हाताला असल्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेत एकदा त्याला गुंतवायचा आणि मग नवं सरकार त्यांचं आलं की पुन्हा त्याचा पूर्ण सुपडा साफ करायचा. अगदी आदरणीय अण्णासाहेब डांगेंच्यासारखं एक ऋषितुल्य नेतृत्व या तालुक्यामध्ये उभा राहिलं. ते मंत्री होते, विरोधी पक्षाने त्यांचाही साखर कारखाना त्यांनी उभा होऊ दिला नाही. आदरणीय प्राध्यापक ND पाटील साहेब हे शाखा पक्षाचे शेतकरी चळवळीतले मोठे नेते, त्यांनी त्यांचाही साखर कारखाना या तालुक्यामध्ये होऊ दिला नाही. म्हणजे दुसऱ्याला वाढू न देण्याचं काम
हे त्यांनी मात्र गेल्या 35 वर्षामध्ये केलं आणि त्याचं नुकसान असं झालं की या तालुक्याला नवीन उद्योग मिळाला नाही, रोजगाराच्या संधी मिळाल्या नाहीत आणि आमच्या 2 पिढ्या तरुणांच्या ह्या खऱ्या अर्थानं त्यांनी कर्तृत्व शून्य बनवण्याचं काम केलं. पण अशाही परिस्थितीमध्ये जसं महापूर येते तिथे लव्हाळे वाचती, अशाही परिस्थितीमध्ये अनेक लोक हे तग धरून राहिले आणि खऱ्या अर्थानं त्यांना टक्कर देत आहेत त्यांच्या एकाधिकारीशाहीला, हुकुमशाहीला. आणि म्हणून वाळवा मतदारसंघामध्ये सुद्धा चांगली तगडी फाईट त्या ठिकाणी होत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीला ती जागा निशिकांतदादा पाटील यांना सुटलेली आहे. निश्चितपणानं घड्याळ हे चिन्ह रुजलेलं चिन्ह आहे. निश्चित एक चांगली फाईट आज महाराष्ट्राला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत आहे. तिकडे जतकडे तुम्ही होतात, जत मतदारसंघामध्ये तुमचे खास मित्र तिकडे पडळकर साहेब स्वतः लढत आहेत. आता तिथे बंडखोरी झाल्यामुळे परत त्यांना एक ती वेगळीच चिंता आहे. तिकडचं काय वातावरण आहे? मला वाटतं की जतची जी आमची लढाई आहे ते तिथल्या एकंदरीत सामाजिक प्रश्न हातामध्ये घेऊन आम्ही ते लढाई करत आहोत. आमच्यासमोर तिथं जरी काही काँग्रेसचे उमेदवार असले तर मला फार मोठं आव्हान आहे असं मला वाटत नाही, कारण काँग्रेसच्या आमदारांना लोकांनी संधी दिली, परंतु त्यांनी त्या संधीचं रूपांतर विकास कामांच्यामध्ये करायला पाहिजे होतं, ते फारसं काही केलं गेलं नाही. त्यामुळे जत तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. केंद्रानं 8,000 कोटीपेक्षा जास्त निधी देऊन तिथल्या पाण्याच्या योजनांना गती दिली आणि आता केंद्रात सरकार आमचं असल्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं आम्ही तिथं दुष्काळ हटवण्याचं एक व्रत हातात घेऊन ती निवडणूक आम्ही लढवत आहोत. मोठे उद्योगधंदे त्या परिसरामध्ये आले पाहिजे होते, कारण जत तालुका हा क्षेत्रफळानं मोठा असलेला तालुका आहे आणि म्हणून गोपीचंद पडळकरजी यांनी उमदीला 2,000 एकरवरती MIDC मंजूर करून आणली. त्या MIDCमध्ये निश्चित आम्ही मोठे उद्योग त्या ठिकाणी आणून आम्ही तरुणाच्या हाताला काम देण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. अल्पविद्येमध्ये जत तालुक्याच्या जनतेच्या विकासाला चालना गोपीचंद पडळकर यांनी दिली. नळ पाणी पुरवठा योजना जतसारख्या शहराला त्या ठिकाणी मंजूर करून आणली की शहराला पिण्याचं पाणी मिळत नव्हतं. अनेक पर्यटन स्थळांनाही मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तिथं निधी उपलब्ध करून दिलेले आहे. बंडखोरीला रसद ही खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी मिळत आहे, कारण त्यांना माहीत आहे की गोपीचंद पडळकर हा बहुजन समाजाचा चेहरा आहे, तळागाळातला हाडामासाचा तो कार्यकर्ता आहे आणि ग्रामीणमधला खेडेगावातला तो एक शेतकऱ्याचा पोरगा बनून दुष्काळ पट्ट्यातला तो त्या ठिकाणी लढा देत. गोपीचंद पडळकरांनी ऊसाचं आंदोलन केलं, दुधाचं आंदोलन केलं, विजेचं आंदोलन केलं, कर्जमाफीचं आंदोलन केलं, STचं आंदोलन केलं, बैलगाड्या शर्तींचं आंदोलन केलं आणि प्रत्येक वेळी तो तळातल्या घटकाबरोबर राहिलेला. 18 पगड जातीला पुढं घेऊन जाणारा तो एक तरुण नेतृत्व म्हणून ते आज उदयाला त्या ठिकाणी येत आहे आणि मला आत्मविश्वास आहे की जत तालुक्यातला तरुण हा मोठ्या संख्येनं त्यांच्या बरोबर निश्चितपणानं गोपीचंद पडळकर बरोबर राहताना आज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तिथल्या लोकांना विकास हवा आहे, कारण अनेक लोक तिथं निवडून आले पण त्यांनी ज्या पद्धतीनं विकासाला चालना दिली पाहिजे होती ती दिली गेली नाही. त्याचा परिणाम असा झाला की जत तालुक्यातले तरुण पोटाचे खळगे भरायला देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. मुंबईला आहेत, पुण्याला आहेत, बेंगलोरला आहेत, विजापूरला आहेत आणि याच्या पुढं जाऊन की तिथली माय माऊली हातामध्ये कोयता घेऊन लेकरा बाळांना उभा करण्यासाठी ऊस तोडणी मजूर म्हणून महाराष्ट्राच्या आणि राज्याच्या बाहेर जात आहे. आम्हाला त्या माई माऊलीच्या हातातला कोयता बाजूला करायचा आहे आणि आम्ही एक असं विकासाचं व्हिजन घेऊन त्या मतदारसंघामध्ये आम्ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळं बंडखोरीला फार काही त्याचा परिणाम या निवडणुकीवर होईल असं मला वाटत नाही. पण जर समजा तिथे जातीवर मतदान गेलं शेवटच्या 2 दिवसाचा प्रचार तो त्या बाबतीत जोरदार चालला आहे, तर त्याचा फटका बसेल कुठं? नाही, विरोधक वेगवेगळ्या जातींच्या लोकांच्या भावना भडकवायला लागलेल्या आहेत, परंतु
आम्ही सगळ्या जातींना बरोबर घेऊन जाऊन त्या ठिकाणी आम्हाला विकास साधायचा आणि आमच्याबरोबर तेली, साळी, माळी, कुणबी, लवार, सुतार, कुंभार, चर्मकार, वठार, रामोशी, मराठा, धनगर, दीन, दलित काय असे सगळे समाज आमच्याबरोबर आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेला तर लिंगायत समाजात वेगवेगळ्या पोट जाती आहेत. ते सगळे लिंगायत समाजातले युवक, शेतकरी, उद्योजक, गावगाड्यातल्या मायमौल्या ह्यासुद्धा आज कामाला लागलेल्या आहेत. त्यांना विकास पुरुष हवा आहे, विकासाला गती देणारा नेतृत्व त्यांना हवं आहे. आणि म्हणून मला वाटतं की जातीपातीच्या ज्या काही युक्त्या निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे. परंतु तो डाव त्या मतदारसंघातली जनता निश्चितपणानं हणून पडेल. शेवटचे 1-2 प्रश्न विचारतोय. आत्ता काही दिवसांपूर्वी तुमचं एक स्टेटमेंट चर्चेत आलं होतं, त्याच्यावरून खूप वाद झाला, टीका झाली. जेव्हा जेव्हा पवारांविषयी एखादं स्टेटमेंट केलं जातं तेव्हा त्यांच्याविषयी एक सहानुभूती तयार होते. लोकसभेतलं उदाहरण असेल किंवा आत्ताचं तुमचं असेल, त्याच्यावरून एक टीका होते, वाद होतो. तर या वक्तव्यांमुळे त्यांना कुठेतरी जास्त फायदा होतो असं नाही वाटत ही वक्तव्य सतत आल्यावरती? काय आहे की राष्ट्रवादी पक्ष गेली अनेक वर्ष झालं हा लोकांच्या भावनेला पहिल्यांदा हात घालायचा आणि निवडणुका जिंकायच्या. आपल्याला खासदारकीला मतदान राष्ट्रवादी पक्षाला का करा, तर आपल्या साहेबांना देशाचे पंतप्रधान आपल्याला बनवायचं आहे आणि एकदा महाराष्ट्राचा पंतप्रधान होणार. त्यांना माहीत आहे की पंतप्रधान व्हायला किमान आकडा किती लागतो, जागा किती यायला पाहिजे. त्या यांच्या बोटाची 10 बोटाची बोट आहेत एवढी, म्हणजे आपल्या 2 हाताची जेवढी बोटं आहेत तेवढं बी खासदार येत नाही. पण भावनेला बराबर हात घालायचा. मग एकदा म्हणायचं जाणता राजा, एकदा म्हणायचं शेतकऱ्यांचा मिसाहा, एकदा म्हणायचं की इथल्या महाराष्ट्राच्या युवकांना एक रोजगार ची निर्मिती किंवा संधी देणारा कर्तबगार नेता, एकदा म्हणायचं की देशात आपला नेता सोडून दुसरी कोणाची ओळख आहे, दिल्लीचं तख्त जर गाजवायचं असेल तर महाराष्ट्राचा सह्याद्री तिथं गेला पाहिजे. अशा भावनिक क्लिप्ता तयार करायच्या आणि त्या लोकांच्या मनामध्ये भरायचा. म्हणजे सायकॉलॉजी लोकांची तशी ती तयार करायची. असं एखादा, आता मी जो शब्द बोललो तो कोणाच्या व्यंगत्वावरती मी बोललोच नव्हतो. मी जो बोललो तो सामाजिक आणि राजकीय चेहऱ्यावरती. गावगाड्यामध्ये म्हणतात ना, अरे काय हा बाळाकडं बघायला लागला, जा नारशा तोंड बघ जा. काय लोक म्हणतात, अरे एखादा मोठं बोलायला लागला, अरे ह्याचं काय बघा, तो मोठं बोलायला लागला आहे, कुणाचं तोंड बघून आला आहे सकाळी. लक्षात आलं? ह्या गावगाड्यातल्या शब्दांचे उच्चार आहेत. पण हे बरोबर तसा शब्द काढून आम्ही त्यांच्या व्यंगत्वावर असं नाव घेऊन बोललो का, आजाराचं नाव घेऊन बोललो होतो का? नव्हतं बोललो. पण ते बरोबर तेच धरायचं आणि ह्यावरच बोलले. म्हणजे आम्ही त्यांच्या आजारपणावरती त्यांना कोणता आजार आहे याचं काही नाव घेतलं नव्हतं. पण हिनीच पुन्हा ते नाव घ्यायचं, ह्यावर बोलले, एवढं वय झालं. मग मी असं म्हटलं, लय वय झाली होतं, आपण विश्रांती घ्यायची, तरुणांना संधी द्यायची नाही का? म्हणजे असं बोललं की मग हे उलटं म्हणणार, लय वय झाले, वयावर बोलले. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे गावगाड्यामध्ये त्याला गैवर घालणं म्हणतात. म्हणजे गैवर घालून ग्रुपनं रडायचं काय, मग आजूबाजूची जी येणार जाणाऱ्याची सहानुभूती मिळते का जरा बघायचं. मग ते येतातच ना 4 आजूबाजू, रडू नका, कशाला एवढं दुःख करून घेत आहे, आम्ही आहे का तुमच्यावर, आम्ही आहे तुमच्या सोबतीला काय. अशा पद्धतीनं हे राष्ट्रवादीचा गैवर घालण्याचा कार्यक्रम लोकसभेला झाला. आता तो गैवर घालण्याचा कार्यक्रम फार काळ चालणार नाही. अरे एका बाजूला तुम्हाला एवढं दुःख होतं आणि उद्धव ठाकरे रोज सभेत काही म्हणतात, संजय राऊत सकाळी उठले की कुणाला काही म्हणतात, कुणाला कशाच्याही उपमा देतात. आता मला गेले अनेक महिने झाले, म्हणजे 2 वर्ष झाली, रोहित पवार गेल्या 2-3 महिन्यापूर्वी काय मला शब्द वापरला होता तिने, हे देवेंद्र फडणवीसांची कुत्री आहेत, मत्तीय नाही. म्हणजे आम्ही काय लेका शेणामतीचे आहे का?
आणि तुम्हीच चांदीचं सोन्याचं घडवलं आहे का? म्हणजे तुम्हानेच भावना आहे त्या, तुम्हानेच लोकमान्यता आहे आणि आम्ही कुठले आहे बरं? म्हणजे गरिबाला भावना नाहीत, गरिबाला लोकमान्यता नाही, गरिबाला काय समाजामध्ये किंमत नाही, केवढी मोलाचं आहे. तुम्हाला सगळ्या किमती दिल्या समाजात आणि म्हणून मला वाटतं की त्याचा फायदा उठवा असं तुम्ही जे गेली अनेक वर्ष तुम्ही हेच व्यवसाय करत आलेला आहात. अरे रोजआमाने तुमचे लोक धमक्या देत आहेत. तुमच्या सरकारच्या काळामध्ये तुम्ही गोळ्या घालून लोकांना मारलं रे बाबा. तेव्हा काय झालं तर त्यांच्या भावना नव्हत्या.